सर नमस्कार. नमस्कार. आपल्या शाळेबद्दल तुम्ही दोन शब्द काय सांगता? बऱ्याच वर्षापासून प्रल्हाद तर मग फायनली आपली गावनी शाळांना काम होई जायचं. तिलकेश्वर इंग्लिश स्कूल ते पहिले तिकडं गाव शाळा होती, पण आता इकडं गावनी शेजारात आपला ग्राउंड होता ना, त्यासाठी आता शाळांना काम होई जायचं. काय रोमड्या सर्व म्हणजे आज उद्घाटन होता ना, उद्घाटन होई जायचं. तुम्हाला ताबी मी थोडीशी क्लिप द्या काढसून तिकडं सगळं आपलं म्हणजे गावनं जे आपला अधिकारी सत्य सर्व खालू बसत ते आणि त्यासना डिस्कस चालू सर मास्तर सर्व यायचं. तुम्हाला त्याच्याकडे बी लई जाय आता सर्व नाही इकडं आता रूम बी पाहू शकतात तुम्ही, किती सुपर रूम यायचं. काही सरसला उभा राहा करता असं कारण की काम नाही का काही नव्हतं, पण आता सर्वच ना म्हणजे आपली मेन माणसं लागेल निवडी झालं म्हणून सर्व हवी जायचं. इकडे बी पाहू शकतात तुम्हाला आहे दरवाजा बसणार राहीलचं अजून सर्व दरवाजा बी लागेलच, पण काम जेवढा फास्ट चालू असं म्हणून काही विषय ना डायरेक्ट ना फुला फ्रंट एवढा मोठा असं ना नाही का आटे तुम्ही केवढे बी मोठा फ्रंट पाहू शकतात. तिकडं सगळं शानला माणसं उभं असतात सर्वांसर्व. आता तरी 10-20 वर्ष झाली. हां ना. आणि ती पहिली शाळा कशी होती काही पहिलीच्या एकदम म्हणजे आपल्याकडं निवड झाली ते माणसं कसं आहे एकदम चांगले उत्कृष्ट त्यांच्यामुळे सर्व उभं आहे सर्व झाले. आता नवीन युवा पिढीमुळे चांगल्याच शाळा हां निर्माण केली त्यांनी. आपल्याला तर नाही म्हणजे आज शाळामध्ये शिकायला भेटलं, पण आता आपलं मुलांना आता 100% हां एकदम 100%. हां आता हे छोटे आहेत, पण आता हेच मोठं इथं शिकायला 100% येणार आहे. आता सर्व आपले सर मास्तर इकडे उभे आहेत सर्व. आता तुम्हाला बघू शकता अजून पण सर नमस्कार. नमस्कार. आपल्या शाळेबद्दल तुम्ही दोन शब्द काय सांगता? बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असलेली इमारत हां आपल्या गावाला सुसज्ज अशा पद्धतीने संस्थेने हां संस्थेने बनवले. हां याच्या मागे सर्व तरुण जे ग्रामस्थ आहेत आणि तरुण ग्रामपंचायत सदस्य सरपंच यांनी जो आग्रह धरला होता इमारत बांधण्यासाठी, त्याच्यामुळे संस्थेने पण मनावर घेतलं आणि अद्ययावत इमारत झाली. खूप आनंद वाटतोय. आपल्या गावाचं एक वेगळं रूप तयार होईल या ठिकाणी अशी माझी भावना आहे. आणि आपलं तिळवण हे गाव सटाणा तालुक्यात पुन्हा सटाणा तालुका आहे आणि जिल्हा नाशिक महाराष्ट्र राज्यामध्ये आपलं गाव आहे. ग्रामीण भागात आणि थोडंसं काही आदिवासी भागामध्ये पण येत असतं, म्हणून इमारत झाल्यामुळे आदिवासी पोरांच्या सुविधा चांगल्या होती. आता जायचं आपला सर्व कार्यक्रम मिटिंग आता आपण घरकडं चालणं सत्य ना करताना आपली ब्लॉगला शेअर करायला विसरू नका. सर्वांना जय आदिवासी.